यावर्षीचे रक्तदान शिबिर 4 डिसेंबर 2025 रोजी हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंग परिसरात सकाळी 8 ते साय 8 या वेळेत आयोजित करण्यात आले होते. दिवसभर चालणाऱ्या या शिबिरात स्वयंसेवकांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा, डॉक्टरांची उपस्थिती, नोंदणी व्यवस्था तसेच रक्तदात्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आले आहे. आपला छोटासा निर्णय कोणाच्या तरी जीवनदानाचे कारण ठरू शकतो. रक्तदान ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून मानवतेसाठी केलेली सर्वात मोठी सेवा आहे. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन या उदात्त कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे. समाजहिताची बांधिलकी जपत मानवसेवेचे कार्य सतत राबविणाऱ्या परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था सोलापूरतर्फे यावर्षीही भव्य कार्य अधिकाधिक नागरिकांनी सहभागी घेतले. मागील वर्षी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातून अनेक गंभीर आजारी रुग्णांना नवजीवन मिळाले. एका व्यक्तीचे 1 युनिट रक्त एखाद्या रुग्णासाठी अमूल्य जीवनदायी ठरू शकते. हे वास्तव लक्षात घेता यंदाही या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. समाजातील जबाबदार नागरिक म्हणून रक्तदान करणे ही प्रत्येकाची कर्तव्य भावना आहे, असेही अकलूजकर यांनी नमूद केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माझ्या आधी आपल्या डॉक्टर कैशवराय कॉलेजचे डीन सर, रक्तपेढीचे गाडगे सर या संकल्पने रक्तदानाच्या कार्यक्रमाची संकल्पना घेऊन पुढे आलेले डॉक्टर औदुंबर मस्के सर, उपअधिष्ठाता वाघमारे सर या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. आजच्या दिवशी रक्तदानाच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, त्यांनी आपल्या भारत देशाला आणि जगाला जे काही कृती दाखवलेली आहे, जे विचार दिलेले आहेत, त्यांना एक मानवंदना, त्यांना श्रद्धांजली देण्याच्या स्वरूपामध्ये जर रक्तदान केलं तर हे रक्तदान आम्ही 2 दिवसापूर्वी जयकर सरांसोबत चर्चा केली होती. आता गाडगे सरांनी सुद्धा सांगितलं की रक्तदान सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून ज्या गरजू लोकांपर्यंत पोहोचलं जातं, म्हणजे एक रक्ताचं पिशवी 1 युनिट साधारण 4 लोकांना मदत करतं. तर मी सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर इथल्या सर्व शहरवासियांना विनंती करते की आजच्या या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हा. आणि रक्तदानासारखं दुसरं श्रेष्ठ कार्य नाहीये. जर आपल्याला खरंच दान करायची इच्छा असेल तर उजव्या हाताचं दान डाव्या हाताला समजायला नको, असं समजून तुम्ही आजच्या दिवशी रक्तदानासाठी या. साधारणपणे दर महिन्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 1000 युनिट्सची रिक्वायरमेंट असते आणि कलेक्शन मात्र अप्रॉक्सिमेटली 50% होतं. आणि इथं जे रक्त दिलं जातं तुम्हाला, म्हणजे जेव्हा दात्याला पुन्हा रक्ताची गरज पडेल तर सिव्हिल हॉस्पिटलकडून पूर्णपणे मोफतमध्ये तुम्हाला रक्त मिळतं. त्यामुळे मी प्रत्येक रक्तदात्याला विनंती करते, तुम्ही स्वतःही या, तुमच्या आजूबाजूच्या लोकांना याच्यासाठी रिक्वेस्ट करा आणि अधिकाधिक संख्येने रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहा. या कार्यक्रमासाठी आम्हाला परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेला रक्तपेढीने म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलनी त्यांच्या सोबत येण्याची संधी दिली, यासाठी पण मी त्यांचे आभार मानते. तसेच HDFC बँकेचेही आभार मानते की ते आमच्यासोबत येत आहेत याच्याबद्दल. पुनश्च एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देते आणि माझे 2 शब्द संपवते.